नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये। आता मी सीड्स विभागामध्ये उभा आहे। माझ्या पाठीमागे पाहू शकतात नवी मुंबई महानगरपालिकेचं नागरी आरोग्य केंद्र आहे, सेक्टर 48 सीड्स। तर याच नागरी आरोग्य केंद्राबाबत आपण आज बातमी करत आहोत। काही दिवसांपूर्वी या नागरी आरोग्य केंद्रामध्ये महिलांचं जे म्हणजे 60 ते 70% महिला या नागरी आरोग्य केंद्रामध्ये कामाला आहे, जो स्टाफ कामाला आहे। आणि सदर या नागरी आरोग्य केंद्रामध्ये जे स्वच्छतागृह आहे, महिलांचं स्वच्छतागृह, ते पुरुषांकडून स्वच्छ केलं जातं किंवा साफसफाई त्याची केली जाते। तर ही बाब अतिशय लज्जास्पद असल्याची गोष्ट इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी एका पक्षाच्या मांडलेली आणि त्याच पक्षाच्या एका स्थानिक लोकप्रतिनिधीने माजी नगरसेवक याच्यावर आक्षेपही घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर इथले जे सफाई कामगार आहेत, जे महिलांच्या स्वच्छतागृह साफसफाई करतात, त्यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली। याच्यामध्ये नाव त्यांनी लिहिलं नव्हतं, आम्हाला ती पोस्ट आली होती। तर या स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सांगितलेलं, ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं, की महिलांचे स्वच्छतागृह हे महिलांच्या सफाई कामगारांच्या मार्फतच, महिला सफाई कामगाराच्या मार्फतच साफ केले जावे किंवा स्वच्छ केले जावे असं त्यांनी सांगितलं होतं। तसं त्यांनी सूचित केलं होतं नवी मुंबई महानगरपालिकेला। तशी सोशल मीडियावर त्यांनी पोस्टही फिरवली होती। आणि साधारण म्हणजे गोष्ट आहे की महिलांच्या जर महिला 60 ते 70% त्या कामाला आहे महिला स्टाफ, तर त्यांच्या महिलांचं स्वच्छतागृह आहे ते प्रिऑरिटीच्या बेसवर महिलेनेच प्राधान्याने ती स्वच्छ करण्यासाठी किंवा स्वच्छ करण्यासाठी जर सफाई कामगार ती महिलाच हवी साधारणपणे आपण एक अपेक्षित धरूया, गृहीत धरलं जातं। परंतु इथे पुरुष स्वच्छता कर्मी महिला स्वच्छतागृह साफसफाई करतात असा निदर्शनास आलेला आहे। तर मुद्दा खरंच हा आहे का की नवीन जी महिला स्वच्छता कामगार इथे रुजू करायची आहे ती कोणत्या तरी इतर विभागातून, इतर नगरसेविकेने, मी खूपच जबाबदारीने बोलतोय, एका कोणत्या त्रयस्थ पक्षाच्या, म्हणजे तो राजकीय पक्ष आहे, तो कदाचित आता तो राज्यामध्ये त्यांचे मुख्यमंत्री सुद्धा आहे, तर अशा पक्षाच्या नगरसेविकेने पैसे घेऊन कोरोना काळामध्ये संबंधित महिलेला इथे लावण्यासाठी इथे पुढाकार घेतलेला असं काही, आणि त्या महिलेसाठी कोणीतरी स्थानिक लोकप्रतिनिधी इकडचा फाईट करतो आहे। इथे महिला स्वच्छतागृह सफाई कामगारासाठी महिला सफाई कामगारच हवे म्हणून मागणी करत आहेत, असंही चर्चा सीड्स विभागामध्ये ऐकायला भेटली आहे। तर ह्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे खूप म्हणजे समोर येणं गरजेचं आहे। कारण की जर ह्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये जर महिला स्वच्छतागृह साफसफाईसाठी जर महिला स्वच्छता कर्मीच हवी असेल, तर संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिकेत जेवढे वॉर्ड आहेत, मुख्यालय आहेत, जेवढे ऑफिसेस आहेत, तिथेही महिलांचं प्रमाण हे 40-50% पुढे असतं तिथं काम करणाऱ्यांचा। तर त्या ठिकाणी सुद्धा महिला स्वच्छतागृहासाठी साफसफाईसाठी महिला सफाई कर्मीच हवेत अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे। तसेच या ठिकाणी जर रुजू करण्यासाठी महिला स्वच्छता कर्मी जी मागणी केली जात आहे, तर ती महिला स्वच्छता कर्मी ही स्थानिक सीड्स किंवा सीड्सच्या आजूबाजूच्या 2-3 किलोमीटरच्या परिक्षेत्रातील असेल तर उत्तम राहील अशी ही मागणी होत आहे, अशी चर्चा आहे। तर एकंदरीतच महिला स्वच्छतागृहासाठी महिला स्वच्छता कर्मी असणे, त्यांना प्राधान्य देणे हे खूपच स्तुतनीय बाब आहे। मात्र त्यांचं जर स्वच्छतागृह, महिलांचं स्वच्छतागृह नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी मधल्या, मालमत्ता मधलं स्वच्छतागृह जर पुरुष स्वच्छता कर्मी सफाई करत असेल तर ही पण कुठेतरी निंदनीय बाब आहे। मात्र नवीन स्वच्छतागृह महिला स्वच्छता कर्मी जेव्हा इथे रुजू होईल, तिथं स्थानिक स्वच्छता कर्मीला, महिला कर्मीला तिथं प्राधान्य देणं ही तितकंच गरजेचं आहे। त्याच्यामुळे महिला स्वच्छतागृहाच्या साफसफाईसाठी जर महिला स्वच्छता कर्मीची जर गरज लागली किंवा त्याची भरती केली जाणार असेल संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराकडून, तर तिथे स्थानिक सीड्स किंवा सीड्सच्या 3 ते 5 किलोमीटरच्या परिक्षेत्रातील महिलेला प्राधान्य देणं तितकंच आपण म्हणतो की न्यायकारक ठरेल असं आम्हाला वाटतं। धन्यवाद।